नमस्कार, मी मनीषा. आपण दामाजी पंतांची माहिती पाहतोय. तर काल दामाजी पंतांना बिदरच्या बादशहानी अटक करून नेली आणि अटक करून नेल्यानंतर ते म्हणाले की बादशाह म्हणाले, तुमचं एवढं लक्ष कसं नाही? हे शासनाचं धान्य आहे, कोठार तुम्ही लोकांना कशी लुटून द्यायला परवानगी दिलीत वगैरे. आणि बादशहाने त्यांना अटक केली. अटक केल्यानंतर दामाजी पंतांनी बादशहाला एक विनंती केली की दामाजी पंत पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. अखंड त्यांचं पांडुरंगाच्याबद्दल नामस्मरण आणि अखंड भक्ती त्यांची सुरू असायची. तेव्हा दामाजी पंतांनी बादशहाला विनंती केली की बाबा मला एकदा पांडुरंगाचं दर्शन घेऊ दे आणि तुरुंगात टाकण्याच्या आधी मला पंढरपूरला एकदा जाऊन यायचं आहे. बादशहाने विनंती मान्य केली आणि दामाजी पंतांना त्याचे कर्मचारी जे होते बादशहाचे ते पंढरपूरला घेऊन गेले. पंढरपूरला घेऊन गेल्यानंतर दामाजी पंतांनी पांडुरंगाच्या पायाला मिठी मारली आणि पांडुरंगा, मी हे लोकांसाठी केलेलं आहे, दुष्काळामध्ये अडकलेल्या जनतेसाठी मी हा निर्णय घेतलेला आहे. माझं चुकलं काय तर मला एकदा तुझं दर्शन घेण्याची इच्छा झाली म्हणून मी इथंपर्यंत आलो आणि मला आता काय शासन शिक्षा देईल ती मी मान्य करायला तयार आहे. पण मी हे सगळं जनतेसाठी केलेलं आहे. जनतेसाठी मी काय असेल ते शिक्षेचा मी स्वीकार करायला तयार आहे. असं म्हणून दामाजी पंतांनी पांडुरंगाची भेट घेतली आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि पंढरपुरातून पुन्हा ते कर्मचारी ते बादशहाचे पुन्हा इकडं मंगळवेढ्याला घेऊन आले, बिदरच्या बादशहाकडं घेऊन आले आणि बादशहाने त्यांना अटक करून तुरुंगात टाकलं. तुरुंगात टाकल्यानंतर पांडुरंगांना असं वाटायला लागलं की अरे, हा माझा एवढा निस्सीम भक्त जनतेसाठी एवढं कार्य करत असताना आणि लोकांच्या उपासमारीची एवढी काळजी करत असताना मी जर त्याच्या सुटकेसाठी काही प्रयत्न केला नाही तर आज माझ्या भक्तांना माझ्याबद्दल काय वाटेल बरं, आणि मी याच्यात अपयशी होईल. तेव्हा माझ्या भक्तांसाठी जे निस्सीम आणि जनतेसाठी कार्य करतात, स्वतःसाठी काहीही नाही, तर त्याच्यासाठी मला काही ना काहीतरी केलं पाहिजे. असं म्हणून पांडुरंग ह्याच्यात मंगळवेढ्यात आले आणि बादशाच्या दरबारात आले आणि म्हणाले की ही मी एक चिठ्ठी आणलेली आहे मंगळवेढ्यातून, आपला काय हिशोब असेल तो ह्याच्यावर मला नोंद करून द्या. आज एवढंच. आता पुढच्या व्हिडिओमध्ये